आज काय बनवणार? आज वरण भात ढप्पू मेथीची भाजी. लक्ष्मी आईला निवड न्यायचा ना भाऊ आपल्याला. हो का? काय विशेष आज? आज लक्ष्मी आईचा महिना आहे. 1200 पांडुरंगाची. म्हणजे काय वरण ढप्पू तूप गूळ मेथीची भाजी. आषाढाचा महिना आहे म्हणून का काय? आषाढाचा महिना आहे ना. एकादशी झाली काल. हा आज या महिन्यात लक्ष्मी आईला नैवेद्य दाखवावं लागतं, नारळ फोडावं लागतं. बघ ना, भाजी वरण तूप. तिरकं मिरकं केलं का मग ते होतं बरं. नैवेद्य भरले का? लक्ष्मीबाईला किती नैवेद्य न्यावं लागतात? 2 लक्ष्मी आहेत आम्हाला. माळ्याची आहे एक मोठी लक्ष्मी आई आहे, तिला 9 लागते, तिला 2 लागते, एक येशीत, चौथा महाराज पांडुरंग कासव म्हणून विष्णुदेव असतो तो. लक्ष्मीबाईला 9 ठेवायचे नाही का? हा, बाहेर किती आत किती? आतमध्ये 3 बाहेर 2. परत तिच्या गाडीवानाला किती? गाडीवानाला एकच असतो. असं येशीत एक असतो, मारुतीच्या पायरीपाशी एक असतो. आखाड्याचा महिना आहे म्हणून आजीची सगळी तयारी. काल एकादशी झाली, आता आज ती लक्ष्मीला नैवेद्य घेऊन जाणार. त्यासाठी तिने काय काय बनवलंय पहा. मेथीची भाजी, भात, वरण, त्याच्यात गुळ मांडायचा. हे काय? ढप्पू. हे तूप गुळ एवढं त्यांनी छोटे छोटे नैवेद्य बनवलेत, हे भरलेत. आता ते घेऊन जाणार आहे. चला आपण पण जायचं ना त्यासोबत. हळदी कुंकू नारळ बी आणि इकडे एक कुंखाचा. तिथं छत्ता खाली पिशवी आहे, इथं पिशवी आहे पांढरी. नारळ फोडायला लक्ष्मीला. हे हळदी कुंकू. आजीची तयारी. तू कळलं ना? हा, करून 5 ठिकाणी हळदी कुंकू लावावं लागतं ताटाला, मग लक्ष्मीला न्यावं लागतं. असं एक तुळशीचं पान ठेवावं लागतं. तुळशी पत्र ठेवल्याशिवाय नैवेद्य चालत नाही देवाला. नाही ना. तुळशीची पान आण बरं दादा आपल्या. पण खाली मंडल करून देवाला तिथे नैवेद्य ठेवावं लागतं. पेपरची काढ. हे नारळ उदबत्त्या. गोऱ्याजी आणि आजी, माझी आई, गौमाता. अरे 2 मिनिटं. गावतात लोक सुरू.
आणि ते सांगतात त्या. आणि वरखेड. आणि ते सांगायला. आजी आजी ही कोणती देवी आहे? वरखेडची आहे, वरखेडची. आता काही तिथं उडत होते, फोडला की पडलेच ते उडायचे ते. थोडी ती पाणी जाईल मग पायाखाली पैसे. झोपा काढायला टाईम नाही त्यांना नाही. सरकले बाळा बारक्या दक्षाला मांडली तिथं लयच अवघड आहे. ओ काका दक्षिण काकू दक्षिण नैवेद्य जायचा.